आपण म्हणतो इथे पॉझिटिव्हिटी आहे, तिथे निगेटिव्हिटी आहे. तर मला असं वाटतं असं काही नसतं. पॉझिटिव्हिटी किंवा निगेटिव्हिटी ही एखाद्या वस्तूत किंवा एखाद्या जागेत किंवा एखाद्या व्यक्तीत नसते, तर ती आपल्या क्रिएटिव्हिटीमध्ये असते. तर चला, हा जो कोपरा असा दिसत आहे आपल्याला, 2-4 झाडं दिसतात. इथे आपण छान हा कोपरा मस्त सजवूया. तर इथे काही कुंड्या घेतलेल्या आहेत मी आणि आता छान ही झाडं यामध्ये लावत आहे. आणि ही झाडं लावता लावता मी दीपाली भानुशाली मी तयार केलेली एक कविता तुम्हाला ऐकवत आहे. तर कवितेचे शीर्षक आहे रोपटं. एक रोपटं येऊन अंगणात माझ्या बसलं. एक रोपटं येऊन अंगणात माझ्या बसलं. काही नको माई, फक्त पाणी दे म्हटलं. काही नको माई, फक्त पाणी दे म्हटलं. ऊन वारा पाऊस म्हणे सोसेन सारं सारं. ऊन वारा पाऊस म्हणे सोसेन सारं सारं. अंगणात मला जागा फक्त देशील का वीतभर. अंगणात मला जागा फक्त देशील का वीतभर. मग कोपऱ्यात त्याला रुजवून मी रोज पाणी दिलं. मग कोपऱ्यात त्याला रुजवून मी रोज पाणी दिलं. बघता बघता दिवस लोटले, बहरून भारी आलं. बघता बघता दिवस लोटले, बहरून भारी आलं. फुलाफळांनी सजलं आणि गोड गाली हसलं. फुलाफळांनी सजलं आणि गोड गाली हसलं. तर कशी वाटली मंडळी ही कविता? नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला कविता कशी वाटली. आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईबसुद्धा करा, तसेच बेल आयकॉनवर सुद्धा प्रेस करा. आता ही आपली सगळी झाडं छान अशा पद्धतीने लावून झालेली आहेत मस्त. आणि ह्या आता सगळ्या कुंड्या मी अशा पद्धतीने सुंदर या माझ्या बाल्कनीच्या कोपऱ्यामध्ये सजवत आहे. बघा किती सुंदर दिसत आहेत ही झाडं. काही नाही हो, फक्त माती लागते थोडीशी आणि पाणी रोज घालावं लागतं. आणि रोज संध्याकाळी चहा पिताना इथे बसला ना मंडळी, का आपला जो स्ट्रेस असतो, जो थकवा असतो, तो कुठे निघून जातो. बघा मंडळी, वाटते की नाही या क्रिएटिव्हिटीमध्ये पॉझिटिव्हिटी. तुम्हीही या पावसाळ्यात भरपूर झाडं लावा, बाहेरही लावा. बाहेर नाही जमलं तर आपल्या घराच्या बाल्कनीत तरी 4 झाडं लावा. धन्यवाद.